पडायच्या आधी इकडे लक्ष द्या. विराज सर, आज तुम्ही झूम मीटिंग मध्ये 2च ट्रेड का सांगितले, तिसरा ट्रेड का नाही त्याची एक सांगितलं? वेगळी मजा मॅडम, मी तुम्हाला दाखवतो. जर पाहिलं तर पहिला ट्रेड आपला जो होता तो इथे झाला होता, ज्याच्यामध्ये तुम्ही टार्गेट बघितलं असेल. लाईव्हला आहे सगळे लाईव्हला, कुठल्याही आधी चार्ट झाल्यावर नाही. दुसरा ट्रेड हा ना मॅडम, हा ट्रेड सांगायचा नसतो लोकांना, कारण लोकांना कसं कळणार, आपल्याला फक्त प्रॉफिटच होतो, लॉस कधी होतच नाही. तर हे आपल्या स्ट्रॅटेजीचा याच्याशी काही संबंध नाहीये. फक्त प्रॉफिटेबल ट्रेड तुम्हाला युट्यूबला इकडे तिकडे फिरताना दिसतात. अशी गाजरं रोज विकतात लोक. आपण घ्यायची विकत का नाही घ्यायची आपलं काम आहे का, कारण तुमच्याकडून पैसे उकळायचे असतात, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर आपल्या स्ट्रॅटेजी किती ट्रेड झाली या तुम्हाला दाखवतो, जे लाईव्ह मीटिंग मध्ये होतात. सकाळी 1, हे 2 आणि 3 क्रूड ऑइलला 3 ट्रेड आहेत. त्याचे प्रॉफिट आहे का लॉस आहे हे तुम्हाला मीटिंगला कळेल. नॅचरल गॅसला 2 ट्रेड जनरेशन झालेलं आहे. आणि सिल्वरनी जर बघितलं तर एकदमच ब्युटी होती, लाईव्ह मध्ये झाली होती. आज 400-500 पॉईंट लाईव्ह मध्ये आपण केलं होतं. हॅशटॅग प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मॅटर करतात, कन्सिस्टन्सी मॅटर करते, ना की कुठल्याही प्रकारच्या गोष्टी मॅटर करतात. म्हणून सांगतो हॅशटॅग नो महागडे कोर्सेस, नो सॉफ्टवेअर सेलिंग, नो इंडिकेटर सेलिंग. प्रत्येक क्लासला जायच्या आधी त्यांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मागून घ्यायचे आणि त्यांचे नंबर्स मागून घ्यायचे, तरच जायचं. महागडे कोर्सेस अजिबात गरज नाही. कमोडिटी मार्केट एकदम सोपं आहे आणि त्यासाठी सॉफ्टवेअर वगैरे कुठे घ्यायची गरज लागत नाही. हॅशटॅग परत एकदा सांगतो, गाजरं विकत घ्यायची नाहीत, जे रिअल आहेत आणि बी रिअल वन. भेटत पुढच्या. बाय.